काश्मीरा पुलकर्णीचा पुलकर्णीजवर माझं ठेवायचं. गुड मॉर्निंग. सो आम्ही पोहोचलेलो आहोत गिरनारला आणि फर्स्ट आम्ही फिरायला चाललोय ते इथे गीरचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये सफारीसाठी चाललोय. खूप छान मॅनेजमेंट आहे आणि सगळी अशी म्हणजे मजा मस्ती आहे. सगळं तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आमच्या हॉटेलच्या बाहेर निघायला लगेचच आमचं वर्षानुवर्षाचं ठरलेला नाश्त्याचा ठेला असतो. तिथेच आम्ही दरवर्षी खातो. जिथे स्वतःच्या हाताने गरमागरम नाश्ता बनवून घ्यायला आम्हाला मुभा आहे. फाफडा जलेबी सकाळचा इथला नाश्ता आहे. आम्ही सगळ्याच बनवला. नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही गीर नॅशनल पार्क कडे जायला निघालेलो आहोत टमटमने. जुनागड पासून साधारण 100 ते 105 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला 2-2.5 तास तरी लागतील. गीर इंटरनॅशनल झोन मध्ये आपण आलेलो आहोत. इथे आता छानपैकी तुम्हाला सगळं गीरचं जंगल दाखवणार आहे. लेट्स गो. आतमध्ये आल्यानंतर तिथे तिकीट काउंटर आहे. ऑनलाईन तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा इथे आल्यानंतर सुद्धा करू शकता. ऑनलाईन केलं असेल तरी सुद्धा इथे येऊन तुम्हाला इथल्या बस साठीचे सगळे डिटेल्स घ्यावे लागतील. आम्हाला तिकीट मिळालेलं आहे आणि या ग्राउंडवरती आपल्याला बस येणार आहे. आपल्या बसचा नंबर आपल्याला मिळालेला आहे. त्याची वाट बघत आपण इथे थांबलेलो आहोत. आणि इथे सुद्धा गुजरातमध्ये आपल्यावर भरपूर प्रेम करणारे आपले फॅन्स आपल्याला भेटलेले आहेत. ये अभी झोपेतून उठे आहे. उठा हूँ मैं. गुजरात ने मुझे बहुत मतलब ठंडे में यार क्या बोलते बेजार हो गया हूँ मैं. बरं नाही आहे बिचारायला, समजून घ्या आपण. तिकीटवर दिलेल्या प्रमाणे 1440 ही बस आलेली आहे. याच बसने आपण जंगल सफारी करणार आहोत. चला. मी गीरच्या जंगलामध्ये निघालेलो आहोत प्रवास करायला आणि इथे आता आपल्याला दर्शन देणार आहेतच सिंह. तर तुम्हाला सगळ्यांची माहिती दाखवणार आहोत. स्टे ट्यून्ड. तर इकडे खूप जास्त सिंह आणि नीलगाय मोठ्या प्रमाणात असतात. आता आपल्याला काय काय बघायला मिळते हे बघूया. की तुम्हाला दाखवलेलंच आहे की इथं बुकिंग कसं करायचं. आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं आणि खूप छान व्यवस्था आहे इथली. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात पण खूप चांगल्या प्रकारे अशी परिस्थिती अशी व्यवस्था व्हायला हवी. तर लवकरच तुम्हाला आता हे बघा, इथे एक मस्त हरिण दिसतंय का तुम्हाला? खूपच छान आहे, खूपच छान आहे. वा वा वा, किती सुंदर, किती सुंदर. जंगल सफर कशी वाटते तुम्हाला? सध्या तरी किती झाडं दिसत आहेत. जंगलाची सुरुवात झाडांमध्ये नाही का? हे बघा, इथे एक हरिण आहे, मस्त हरिण आहे. हरिण, छान हरण आहे कुठे. बघताय आता आपण इगल, हरिण, नीलगाय या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला अजून काय काय बघायला मिळणार आहे. आणि खूप कमी दरात स्वस्तात आणि खूप चांगल्या हाय मेंटेनन्स मध्ये इथे बघायला मिळत आहे. आणि या तुम्ही भेट द्या. हे लायन बसलाय, तुम्हाला दाखवतो बघ. हे छान झोपलेलं आहे आणि एक आहे इथे पण एक शांत झोपलाय ग बाळ. उन्हाचं एवढ्या छान झोपलंय ग. आणि अशा रीतीने आपल्याला एक छोटस छान सुखी कुटुंब, जसं काका म्हणाले, बघायला मिळालेलं आहे. येतोश, ये येतोश का? बोलू नका, हळू बोला, हळू बोला. काय सुंदर निर्मिती आहे निसर्गाची, खरंच बघू शकतो आपण. खूपच सुंदर. पक्षाशी बोलतोय का तो? इथेच पक्षी समोर, त्याच्या नाही बाजूला. वाव.
इथे आपल्याला बिबट्यानी पण दर्शन दिलेलं आहे, जे खरं तर सध्या मुंबई पुण्यामध्ये सगळीकडे खूप दिसतंय. आपल्या ड्रायव्हर दादांनी कोऑपरेट केल्यामुळे थोडस पुढे घेतलेलं आहे आणि किती सुंदर जोडी बसली आहे इथे. एक सिंहाबरोबर मस्तपैकी आपल्याला बिबट्याच्या कुटुंबाने सुद्धा दर्शन दिलेलं आहे. म्हणजे प्राणी दर्शन वगैरे आहेच, पण त्यानंतर असं बसल्यावरती इतकी शांतता आहे एक जंगलामध्ये. मस्त म्हणजे जेवढं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू तेवढा एक आतून शांतता आणि समाधानाचा एक प्रवास सुद्धा घडत असतो. आपापले म्हणजे तिथल्या वास्तूचे जागेचे संस्कार पण आपल्यावर होत असतात. तर एक छान तसंच मला इथलं वातावरण वाटतं. एकदम कमाल आहे. आणि आमची झालेली आहे सफर पूर्ण. तुम्हाला ती कशी वाटली ती नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि इथे खूप छान छान गोष्टी आहेत. म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स आतमध्ये घेऊन जाऊ नका, कारण ती स्वच्छता मेंटेन राहावी म्हणून. आणि व्यवस्थित बस नंबर, सीट नंबर सगळ्या लिहून दिल्या जातात. बेसिकली इथला मेंटेनन्स खूप चांगला आहे आणि इथल्या प्राण्यांची काळजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाते. ही गोष्ट आवडते. नक्की तुम्ही सुद्धा विजिट करा. छान सफारी आपली पूर्ण झालेली आहे आणि सफारी नंतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात कशा वाटतात ते. आणि तुम्हाला आवडेल इथून आपण आता बघू लायनचे शर्ट्स आणि या सगळ्या गोष्टी इथे शॉपिंगसाठी आहेत. इथल्या सगळ्या वाघांचे फोटो वगैरे इथे लावलेले आहेत. त्या फोटोचे टी शर्ट, बॅग अशा बेसिक गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता इथली आठवण म्हणून. इथे तुम्ही बघू शकता मग वगैरे आहे ज्याच्यावरती सिंह वगैरे या सगळ्यांचे फोटो आहेत. तिथे सुद्धा घेऊन जाऊ शकता. शिवाय गिरची स्पेशल कॅप पण इथे मिळते. सुंदर कमळ आहे तिथे, छान सुंदर मेंटेन केलंय खरंच. नशीब पण खरंच म्हणतो. किती क्यूट. शॉपिंग झाल्यानंतर तुम्हाला खूप भूक लागलेली असू शकते, तर इथे छान फूड कोर्ट आहे मागे. तर या फूड कोर्ट मध्ये तुम्ही जेवायला जाऊ शकता, नाश्ता वगैरे करू शकता. सो सगळ्या गोष्टींची खूप छान सोय करून ठेवलेली आहे इथे. आणि मला ही गोष्ट खूपच आवडली आहे इकडची, की म्हणजे आपण जेव्हा इथे फिरायला येतो तेव्हा सगळ्या गोष्टींची सोय आहे. प्रवासामध्ये ऑनलाईन बुकिंग करणं आणि या सगळ्याच गोष्टी इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतात. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इकडे पण असाव्यात आणि त्याबद्दल जरा दखल घेतली गेली पाहिजे. काही प्रमाणात आहेत, मी असं म्हणत नाही की अजिबातच नाहीये, पण मॅनेजमेंट थोडीशी अजून स्ट्रॉंग असावी असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. चला मग जरा काहीतरी फोटोबा करून घेऊया, भूक लागली आहे. हे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान, खरं तर ही लहान मुलं नाही आहे पण ठीक आहे, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे. फिशरूम रेस्टरूम पण आहे तिथे. ये मैं मेरे दोस्तों के साथ घूमने जा रही हूँ. आप इस बार कहाँ घूमने जा रहे हो कमेंट में बताइए. आणि अशा रीतीने आमची ट्रिप सुफळ संपूर्ण झालेली आहे. आणि गिरनारची पहिल्या दिवसातलं पहिलं स्थळ जे आम्ही व्हिजिट केलेलं आहे ते गिरचं जंगल, ज्याला देवाली असं म्हणतात, त्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही बघितलेलीच आहे. आणि हे एक्झिट